उदरक्षणाय खलनिग्रहणाय या ब्रीदवाक्याला साजेशी कामगिरी करत इंदिरानगर पोलिसांनी गुन्हेगारी टोळीच्या मुसक्या आवळल्या आहेत। दामोदर चौकातील SK चायनीज हॉटेलवर तलवारीने दहशत माजून लुटमार व तोडफोड करणाऱ्या 4 जणांच्या टोळीला अटक करण्यात आली आहे। ही कारवाई इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। त्यांच्या झंझावाती नेतृत्वाने नाशिक पोलीस दलातील महिला अधिकाऱ्यांमध्ये रणरागिणी ही प्रतिमा अधिक बळकट केली आहे। या कारवाईत विठ्ठल आनंद मते वय 21, सम्यक संदीप उनावणे वय 19, रितेश हरिभाऊ लाते वय 19, ओम राजू भदरगे वय 19 हे आरोपी अटक केले आहेत। या टोळीतील 2 आरोपींवर यापूर्वीही गुन्हे दाखल झाले आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे। सदर कारवाई दिनांक 27 जुलै 2025 रोजी रात्री आरोपींनी तलवारीचा धाक दाखवत SK चायनीज हॉटेलमध्ये प्रवेश केला आणि किशा मला 2000 रुपये दे, नाहीतर तुझं हॉटेल उद्ध्वस्त करू, अशी धमकी देत गल्ल्यातून रोख रक्कम 4 ते 5000 रुपये जबरदस्तीने लंपास केले। त्याआधीही मुख्य आरोपी विठ्ठल मते याने फिर्यादीकडून दर महिन्याला खंडणी स्वरूपात पैसे उकळले असल्याचे निष्पन्न झाले आहे। गोपनीय माहितीच्या आधारे इंदिरानगर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने पोलीस निरीक्षक संतोष फुंडे, अमजद पटेल, पोलीस नायक सागर परदेशी, पोलीस शिपाई दीपक शिंदे व पोलीस शिपाई योगेश जाधव यांनी स्वराज्य नगर येथे सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले। सदर चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली। या प्रकरणात भारतीय दंड संहिता 2023च्या कलम 308(4), 310(2), 324(4), 5, 351, 352 तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 4/25 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या जलद आणि अचूक कारवाईमुळे स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे। इंदिरानगर पोलीस ठाण्याने दाखवलेली तत्परता ही नाशिक पोलीस दलाच्या कार्यक्षमतेची साक्ष आहे। तसेच गुन्हेगारी प्रवृत्तींना ही कारवाई मोठा धक्का ठरली आहे। सदर कारवाईबाबत पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांनी अधिक माहिती दिली। दिनांक 27/7/2025 रोजी रात्री 10:30 वाजताच्या सुमारास SK चायनीज हॉटेल या ठिकाणी 5 ते 6 इसमांनी मिळून त्या दुकानाची तोडफोड केली, तेथील साहित्य तोडफोड केली आणि गल्ल्यातले 5000 रुपये रक्कम ही काढून नेली होती। त्यावरून पोलीस स्टेशन इंदिरानगर येथे गुन्हा रजिस्टर नंबर 239/2025 भारतीय न्याय संहिता कलम 308(4), 310(2), 324(4), 324(5), 352, 351, 2-3 तसेच भारतीय हत्यार कायदा कलम 425 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता। या गुन्ह्याच्या तपासामध्ये पोलीस स्टेशनचे DP पथकाचे पोलीस उपनिरीक्षक फुंदे, पोलीस हवालदार पटेल, पोलीस नाईक सागर परदेशी, पोलीस शिपाई शिंदे तसेच पोलीस शिपाई योगेश जाधव अशा टीमने मिळून यातील आरोपी निष्पन्न करून एकूण 6 आरोपी त्यांना ताब्यात घेतले आहेत। त्यापैकी 4 आरोपी हे मेजर आहेत। विठ्ठल आनंद मते वय 21 वर्ष, राहणार म्हाडा कॉलनी पाथर्डी फाटा, सम्यक संदीप उनावणे वय 19 वर्ष, राहणार पवननगर सिडको, रितेश हरिभाऊ लाटे वय 19 वर्ष, सिग्नस हॉस्पिटल जवळ मुरलीधर नगर नाशिक, तसंच ओम राजू भदरगे वय 19 वर्ष, राहणार स्वराज्य नगर नाशिक अशा यांच्यासह 2 जुवेनाईल आरोपींची नावं निष्पन्न करून हा दरोड्याचा गुन्हा हा शेतातील उघडकीस आणलेला आहे। याबाबत गोपनीय बातमीदारांमार्फत माहिती घेऊन तसेच या आरोपींना 24 तासाच्या आत ताब्यात घेऊन हा दरोडा उघडकीस आणलेला आहे। यातील आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। त्यांना 5 दिवसाची पोलीस कस्टडी रिमांड मिळालेली आहे आणि पुढील तपास चालू आहे। शिवसत्ता टाइम्ससाठी अनिल धावणे, नाशिक। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।